महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र कर्नाटक फिरत असताना नेहमी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बाँड्रीवरतीच ही जातिवंत बैल आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच जणांचा हा प्रश्न कायम असतो की महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये ही बैल कधी का पाहायला भेटत नाही. ही जातिवंत टॉपची बैल कायम बाँड्रीवरती का असतात, मग आम्हाला गाई घेऊन जायला अडचणी होतात. याचं मुख्य कारण जर म्हणलं तर खरं तर हे जे शेतकरी मालक आहेत हे बैल सांभाळतात तेव्हा खरं तर यांना शेती आणि बैल याच्या व्यतिरिक्त यांना दुसरं काहीच दिसत नसतं. याच्या व्यतिरिक्त आपण शहरात म्हणू की आपण समजा बैल किंवा गाय आणून ठेवली, सकाळी वैरण केलं, पाणी केलं, मग 2 तास आपण फिरायला जाऊ, इकडचं जाऊ तिकडचं जाऊ आणि परत बैलाजवळ येऊ. पण ह्या शेतकऱ्यांचं कष्ट जर तसं पाहायला गेलं तर त्या बैलाच्या पायामध्येच कायम इकडं तिकडं त्याची काय संगोपन करता येईल. त्याच्यामुळे आज हे जातिवंत बैल आपल्याला महाराष्ट्र कर्नाटकाच्या बाँड्रीवरती पाहायला मिळतात. सध्या आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या बाँड्रीवरील सोड्डी या गावामध्ये आहोत. मालक, तुमचं संपूर्ण नाव, गाव आणि हे कुठे आहे तुमचं सगळी माहिती द्या. रमेश खांडेकर सोड्डी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. फोन नंबर 97 65 52 81 54. इथं बैल घेऊन यायचं आहे तर समजा आम्ही पंढरपूरकडून येतोय किंवा जतकडून येतोय, कसा मार्ग यायचा? जवळच आहे. हुलजयंती आल्यानंतर तिथं मॅग फाट्यावर तिथे सोड्डी गाव म्हणून रस्ता आहे, तिथे सोड्डीत आल्यानंतर आमचं ही वस्ती गावात आहे का शेतात आहे तुमची? शेतात आहे. मालक, हे बैल कुठून आणलं, आज किती जाती माहिती द्या. आता संपले आदातमध्ये आणलं ते. कोणाकडून घेतला होता? ते अशोक दादाकडून, बलवडीचे, खानापूर मधले. खानापूर. त्यांच्याकडून पण आदत मधूनच आपण आणला होता. हां, आणलं होतं. आता किती गायी भरून झाल्यात आतापर्यंत? 500 झालं की त्याला. 500 गायी. पैदास पाहिलं किती मिळतील आता? आता 400 पर्यंत मिळते की त्याला. इथं किती लांबून पर्यंत गायी इथं आलेल्या आहेत? नाही तर सिद्धपूर, तेलगाव, इकडे सगळं ते पौडचं, हुलजयंती, हालोळी, शिरडोणा, ते उमदी सगळे आले ते. आणि तुम्हाला इथून यात्रा कोणती जवळ आहे सगळ्यात? सगळ्यात चडचण जत्रा जवळ आहे, ती उमदी जत्रा जवळ आहे. ती तुम्ही कोणत्या कोणत्या यात्रेला बैल घेऊन गेलेत? नाही, गेला नाही मी. का बरं यात्रांना? ती मारते म्हणून गेलं नाही ती. मी आणला पहिल्यापासूनच मारतोय. नाही, बारकामुळं तिथं तर काय करत नव्हतं. आता दात लावल्यानंतर तिथं मारायला चालू केल्यानंतर ती कुठे घेऊनच गेलं नाही. मग आता घरात तुम्ही सगळ्यात मेन काम करताय का बैलाचं सगळं, तरी तुम्हाला पण मारतोय? मारते. मग आता हे साईदाती कडदाती बैल झाल्यावर मारतोच का? मग काय दिवसभर सांभाळत असताना, सोडबंद करत असताना कसं करता हे सगळं पोरं असतं की माझं जवळ. पोरं असते, त्याला बांधते, त्याला बाहेर बांधते, आत बांधते, त्याला काय होत नाही. त्याला पोरं करते त्याला सगळं. बारक्याला काय करत नाही ते. कोणता बारका तुमचा? ये तो धरतोय काय? धरते त्याला. हा कितवीला आहे आता? 4थीला आहे बघ. इकडे 20. तुला बैल काहीच नाही करत का? मग तू धरतो जाऊन. मग ह्यांनी बैलाला मारलेलं आहे का? मग तुझं कसं काय ऐकतो? नाही, ती बारकामुळं ती मला बारकामुळं ते मारत होतं ते. ती बारकं हे मारत नाही ना, ती यसन धरत नाही, ती काय नाही, ते हे साठी मारत नाही. मंडळी, खरं तर एक गोष्ट म्हणजे आज लकीली एक चांगली गोष्ट पण झाली. आज आपण बैलगाडा शर्यत बंदी उठत असताना कुठले व्हिडिओज किंवा फोटोज जास्त बंदी उठवण्याचे कामी आले. जसं मालकांनी सांगितलं की बैल यांच्यावरती धावतोय, पण या लहान मुलांवरती कधी बैल धावत नाही. अशी बरीचशी उदाहरणं मुंबई हायकोर्ट असेल, दिल्ली हायकोर्ट असेल, इथे दाखवली गेली. तेव्हा बैल हा जंगली प्राणी नाही आहे, हा शेतकऱ्यांचा, जिव्हाळ्याचा, जवळचा शेतकऱ्याचा राजा आहे, हे तिथं सिद्ध करण्यात आलं. मालक, आता एवढ्या प्रमाणात किती प्रमाणात गायी तुमच्या आजूबाजूच्या परिसरात आहे? बैलाकडे गायीचं प्रमाण किती असते रोज, आठवड्यात 2-3 असते बघा तिथं. मग आता ह्याच्या व्यतिरिक्त शेतामध्ये काय काय पीक असते, काय घेता इकडे तुम्ही? ती ज्वारी असते, ती मक्का असते, ती गहू, तुरी, ती ही असते. त्याला पाणी भरपूर आहे का या भागात? थोडा ते आहे, ते खरं बोरच पाणीच फक्त, हिरीचं नाही. दिवपोळीला, पाडव्याला ते बंद पडतं, त्या दिवपोळीला पाणी. आता गाई मालक जेव्हा बैलाकडे गाय घेऊन येतो, कधी कधी असं होतं की गायीचा प्रवास लांबचा होतो किंवा कधी कधी बैल सोडून पण ते गाय गाब नाही राहत वगैरे, तर ह्याच्यात काय अडचण असती म्हणजे गाई मालकाकडं किंवा काय केलं पाहिजे त्यांनी? काय नाही, त्याला ते काय उलट आल्यानंतर ते मग परत सोडायचं, काहीतरी औषध पाणी करायचं, त्याला धरतंय. त्याला तर काय बैल घेऊन जातो आपण? नाही, बैल कधी घेऊन गेला नाही.
मग ते प्रवासात पण गायीचे हाल होत असेल का, त्याच्यामुळे पण गाय रिवर्स येत असेल? येते की त्याला बसून तिला दांगा मस्ती करून तिथं बसतंय त्याला गाडीत बसताना हे सगळं होणारच आहे त्याला. याचा खुराक आणि वैरण काय काय असतं तुमचं इथं? काय ते शेंगाचं पेंड, ते मकाचं गहूचं पेट, ते सगळं हे देतात. मग विकतचं काय नाही, सगळं तुमचं घरचं हे शेतात? घरचंच त्या काय विकत काय आणत नाही, फक्त चोराचं पेंड ते आणते बघा ते. याच्या अगोदर कोणकोणती बैल होऊन गेली, किती? नाही पहिल्यांच त्याला राजा. मग तुम्हीच सुरुवात केली बैल वळू सांभाळायला? वळू पहिलंच आहे बघा ते. मग पहिले फक्त गायी असायच्या तुमच्या? हा गाई 10-12 गाई असते त्याला त्या पहिला. आता ब्यार झाल्यानंतर ते तर नाही होतं ते, आता घेतलं ते सगळं गाई कोंड बैल सगळा. मला एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. रमेश खांडेकर, सोड्डी, मंगळवेढा तालुका, जिल्हा सोलापूर, राहायला ते सोड्डी. फोन नंबर? फोन नंबर 97 65 52 81 54. तुझं नाव सांग, पूर्ण नाव. कितवीला आहे तू? चौथी. परीक्षा चालू आहे का संपल्या? चालू आहे. आज कोणता पेपर होता? आज पेपर मराठीचा. कोणता विषय जास्त आवडतो? हां का? मग तुला पण हे बैला सांभाळायला आवडतात का? म्हणजे वडिलांना मदत करतो तू, आणि शिक्षण पण चांगलं करायचं, शिक्षण करून हे करायचं. मंडळी, खरं तर आज आपण आपल्या पुढच्या पिढीने बैल सांभाळत असताना किंवा त्यांच्याकडून अपेक्षा करत असताना त्यांनी त्यांचं शिक्षण सांभाळून शेतकऱ्याचं हे जातीवंत नाद जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून ही जातीवंत सुंदर बैल बघत असताना आज बऱ्याचदा असं होतंय की गाई मालक काय म्हणतोय की माझ्या घराच्या जवळ कुठला बैल आहे, मग तो कसाही साधा असाना, अवताचा असाना किंवा सर्वसाधारण असाना, एखादं 200-500 रुपयात एखादा बैल सोडतोय तर तो सोडून मोकळे, गाडी भाडं नको. पण जर तुम्हाला जर जातीवंत पैदास या बैलांची, गरम रक्ताची किंवा ही नाथखुळीच्या पद्धतीची बैल आहेत, ही पैदास हवी असेल तर तुम्हाला गाडी खर्च करून त्या बैलाचं भाडं देण्यासाठी एवढ्या लांब येऊन जेव्हा तुम्ही ही मेहनत घ्याल तेव्हाच तुमच्या दावणीला ही जातीवंत पैदास मंडळी पाहायला मिळणार आहे. मला आता हे बैल सांभाळत असताना गावातली मित्रमंडळी ह्यांची कशी मदत साथ असते तुम्हाला? सगळं मदत करते की त्याला सगळं. तुमचं त्यांची मदत पण मोठी आहे का? त्यांच्या लय मोठा आहे त्याला आता. का तुम्ही एकट्याला जमतंय? नाही ते फोन केल्यानंतर लवकर येते त्याला 10 मिनिटात. मग आता बैल एवढा रागिष्ट आहे, मग गाईवर सोडताना कसा? नाही ती लावत नाही तिथे, फक्त सोडायचं त्याला, ऑटोमॅटिक लागते त्याला बैल. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जातीवंत बैल पाहण्याचा प्रयत्न केला आणि अशाच प्रकारची माहिती या चॅनलच्या माध्यमातून मंडळी आपण पाहणार आहोत. खूप खूप धन्यवाद. आणि सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे. मालकाने सांभाळलेला बैल हा पुढील काळामध्ये त्याची वंशावळ हे ते सगळं. आणि त्याचबरोबर आपण आग्रह करतोय की वळू मालकांना सरकारकडून अनुदान चालू झालं पाहिजे, कारण एवढा जातीवंत बैल सांभाळून तेव्हाच गायी भरून जातीवंत पैदास तयार होत असतात. त्यामुळे या वळू मालकांना अनुदान चालू झालं पाहिजे. जसं गोशाळांना सरकार अनुदान देत आहे तसं शेतकरी 1-2 गोवंश सांभाळत असताना त्यांना देखील मिळालं पाहिजे आणि वळू मालकांना देखील मिळालं पाहिजे. याच्यासाठी मायक्रोचिपचं रजिस्टर करून आपण ते सरकारपर्यंत सादर करण्याचा हा आपला प्रयत्न आहे. खूप खूप धन्यवाद. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.